नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला सर्वांना माहित आहे, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि हा सोहळा सालाबाद प्रमाणे यंदाही या वृक्ष मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. आणि त्यामध्ये पहाटे 4 वाजता नगर प्रदक्षिणा म्हणजे स्वामींच्या नामघोषामध्ये शहराच्या प्रमुख मार्गावरून नगर प्रदक्षिणा काढण्यात येते. ही नगर प्रदक्षिणा 26 एप्रिल म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी समाप्ती त्याची होते आणि ती 5 वाजता नगर प्रदक्षिणा या मंदिरामध्ये आल्यानंतर काकड आरतीने या उत्सवाची सुरुवात होते आणि काकड आरती झाल्यानंतर नित्य जे उपक्रम आहेत मंदिराची पूजा वगैरे ते उरकले जातात आणि त्यानंतर नित्यनेमाने जे अभिषेक आहेत ते गर्दीचा ओघ पाहता ते अभिषेक रद्द करून या ठिकाणी जे अभिषेकाला पावती करतील स्वामी भक्त त्यांना प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर 10 ते 12 या वेळेमध्ये सत्संग भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा या ठिकाणी होते आणि 12 वाजता बरोबर स्वामींना पाळण्यामध्ये स्वामींचं नाव ठेवण्यात येतं आणि 12 वाजता गुलालाची उधळण करून स्वामींचा जन्म सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो आणि संध्याकाळी 4 ते 6 वेळेस जया कर्णिक या नावाचे जे गायक आहेत त्या गायकांची गायन सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी स्वामींचा जन्म सोहळा झाल्यामुळं या ठिकाणी शेजारती होत नाही आणि या दरम्यान 12 ते 2 आणि 3 या वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना श्री वटरू स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने भोजन प्रसादाचे देखील वाटप या महेंद्री गाणगापूर भक्त निवास येथे करण्यात येतं आणि अशा रीतीने स्वामी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, जाण्यासाठी एक मार्ग असेल, येण्यासाठी एक मार्ग असेल, अशा सोयी सुविधा देखील या ठिकाणी स्वामी भक्तांच्या मागणीनुसार केलेल्या आहेत. तरी या सर्व उपक्रमात आणि सेवेचा लाभ स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. आलेले आहे स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन असून प्रगट दिनानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. नमस्कार, माझं नाव संगीता गावडे. आम्ही सगळे मुंबई ठाणा जिल्ह्यातून आलेलो आहोत, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेलो आहोत. आमचे सर अभिषेक निकम हे 4 वर्ष झालं स्वच्छता अभियान राबवतात आणि आम्ही सगळे वेगवेगळी टीम वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान करतो. पुन्हा अक्कलकोट मध्ये आमच्या जवळजवळ 10 टीम वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत स्वच्छतासाठी. 4 वर्षापासून 4 वर्ष झाले, 4थं वर्ष आहे. सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही स्वच्छता अभियान चालू आहे आमचं. आता 2 वाजेपर्यंत. संध्याकाळी आमची पालखी सोहळा पण निघते 4 वाजता तर रात्री 9 वाजेपर्यंत.